जितके पण आजकालचे अनमॅच्युअर्ड रोमिओ ज्युलिएट आहेत, अनमॅच्युअर्ड, त्यांच्यासाठी बोलतोय. तुमच्या लाईफमध्ये अनएक्सपेक्टेडली रँडम व्यक्ती येते, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करायला चालू करताय ना, तुम्ही त्या व्यक्तीला चांगलं ओळखताय. तुमच्या 1-2 मीटिंग्स होतात, चॅटिंग चालू होते, कम्युनिकेशन वाढतं. हाय माझा बाबूशोना तुम्ही बोलायला चालू करताय. पण त्या व्यक्तीला समोरच्या ओळखून तरी घ्या, समोरची व्यक्ती आहे तरी कशी. ना तुम्ही त्या व्यक्तीला चांगलं ओळखताय, तुमच्या फिलिंगवरती तुमचा कंट्रोल राहत नाही. तुम्ही जीव तोडून आशिकी करायला चालू करताय. ऑन दी स्पॉट तुम्ही फ्युचरसुद्धा बघायला चालू करताय. इतकी आपली मुलं, त्यांची ही नावं, अजून काही ब्ला ब्ला ब्ला. तुम्ही सगळं प्लॅनिंग ठरवून ठेवताय. पण या फ्लोमध्ये तुम्ही त्या व्यक्तीची अपोजिट साईड, त्यांना ओळखायला तुम्ही विसरताय, की जेव्हा तुम्ही डाऊनफॉलमध्ये असाल, ज्यावेळी तुमच्यावरती वाईट वेळ असेल, त्यावेळी तुमचा पार्टनर तुमच्या सोबत राहील की नाही, तुम्हाला सपोर्ट करेल की नाही इमोशनली किंवा सगळ्या बाबतीत, ही साईड तुम्ही बघायला विसरताय. कारण ज्यावेळी तुम्ही एकत्र व्हाल, त्यावेळी तुमच्या फिलिंग्स नाही, तुमचे ॲक्शन्स बोलायला चालू होते, त्यावरती रिॲक्शन्स यायला चालू होतात. त्यामुळे दोघांच्या मध्ये अंडरस्टँडिंग असणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यावेळी तुम्ही टोटल ब्लँक व्हाल, की ही समोरची तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मी भेटलो होतो किंवा ज्या व्यक्तीला मी ओळखत होतो.